श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। येत्या 12 नोव्हेंबरला आहे दिवाळी आणि या दिवशी आपण दिवाळी साजरी करत असतो। आपल्या घरामध्ये लक्ष्मी पूजन आपण करत असतो। तसंच या दिवसाला नरक चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं। तर या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती अशी एक वस्तू ही आवर्जून ठेवायची आहे। त्यामुळे आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न आपल्या घरामध्ये नकारात्मकता दारिद्र्य गरिबी ही कधीही येणार नाही। असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा 12 नोव्हेंबरला दिवाळी आहे आणि या दिवशी अमावास्या सुद्धा आहे। तर या दिवशी अमावास्येचा प्रारंभ होणार आहे आणि अमावास्या जितकी वाईट असते तितकी चांगली सुद्धा असते। जी लोक चांगली कामं करतात त्यांच्यासाठी कोणताही दिवस हा वाईट नसतो, पण जी लोक नेहमी वाईट करतात त्या लोकांसाठी अमावास्या हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। म्हणजेच इतरांचा वाईट करण्यासाठी ते या अमावास्येचा जास्तीत जास्त फायदा करून घेत असतात। तर ही वस्तू आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती का ठेवायची आहे? कारण पहा, आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो आहे तर तो घराचा म्हणजे मुख्य उंबरठा किंवा घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्या घराचं सर्वस्व असतो। कारण पहा, त्यातूनच चांगली पण लोक येत असतात, घरामध्ये वाईट लोक सुद्धा घरामध्ये आपल्या या मुख्य दरवाजातूनच येत असतात। घरामध्ये लक्ष्मी सुद्धा आपल्या या मुख्य दरवाजातून उंबरठ्यातूनच येत असते आणि त्यामुळेच दरवाजा बघून चांगली वाईट लक्ष्मी सुद्धा बाहेर जात असते। आणि म्हणजेच काय तर आपल्या घराचं मुख्य स्वरूप जे आहे तर ते घराचा आपल्या मुख्य दरवाजा आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला तिथे हा करायचा आहे। तर पहा, आपले जे काही मित्र असतात काही शत्रू सुद्धा असतात तर आपल्या समोर ते खूप चांगलं बोलतात आणि कधी कधी पाठीमागे जाऊन आपल्याबद्दल नेहमी ते वाईट बोलत असतात आणि आपलं कसं वाईट होईल याचाच ते विचार करत असतात। कधी कधी आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येते आणि आपल्या अगदी जवळची व्यक्ती असते, आपल्या घरामध्ये येते, पण आपल्या घरामध्ये आल्यानंतर ती आपल्याबरोबर खूप चांगलं बोलत असते, पण तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल भरपूर काही असं वाईट असतं किंवा तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप जास्त निगेटिव्हिटी असते। जेव्हा ती व्यक्ती आपल्या घरातून बाहेर जाते तेव्हा अचानकपणे आपल्या घरामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचं वातावरण तयार होतं। अचानक ती व्यक्ती आपल्या घरामध्ये आल्यामुळे आपल्या घरामध्ये भांडणं सुरू होतात, मोठ्या प्रमाणामध्ये कलह सुरू होतात किंवा अशा एखाद्या व्यक्तीला बघून आपलं अचानकपणे डोकं जड व्हायला लागतं किंवा डोकं जास्ती दुखायला लागतं। तर हे सर्व दोष दूर करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तसेच जर तुम्हाला तुमच्या घराला कोणी जर दोष लावलेला असेल, कोणी जर करणीपाता तुमच्या घरावरती केलेली असेल किंवा तुमच्या घरातल्या सदस्यांना इतर कोणत्याही प्रकारचे जर दोष लागलेले असतील तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल तर ती दूर करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय 100% प्रभावी ठरणार आहे। कारण पहा, आपल्या घरामध्ये इतर लोक सुद्धा येत असतात, पण आपण सुद्धा त्या आपल्या घरामध्ये कधी कधी वाईट बोलून जात असतो। नेहमी आपण चांगलं बोलतो असं नाही, तर कधी कधी आपण चुकून किंवा रागामध्ये वाईट सुद्धा बोलून जात असतो बऱ्याच वेळेला पहा। तर हे सुद्धा आपल्या घरामध्ये त्यामुळे कारणीभूत ठरत असतात दोष वाढवण्यासाठी। तर हे दोष दूर करण्यासाठी आपल्याला अमावास्या हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। तर या दिवशी आपण जर काही उपाय आपल्या घरामध्ये जर केले तर या उपायांचा जास्तीत जास्त फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच हा उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपल्या घरामध्ये जर समजा दोष असतील किंवा इतर कोणतंही जर आपण कुठलंही काम जे आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे तर ते काम पूर्ण होत नसेल, एखादा व्यवसाय जर तुमचा असेल आणि तो व्यवस्थित चालत नसेल, घरामध्ये वारंवार आजारपण राहत असतील किंवा घरामध्ये वारंवार विनाकारण भांडणं होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नसेल, अशा अनेक समस्या जर तुमच्या घरामध्ये येत असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अमावास्येच्या दिवशी गोरख चिंच असते तर ते फळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं। आता गोरख चिंच तुम्हाला कुठे मिळेल तर तुम्हाला कुठल्याही पूजाच्या साहित्याच्या शॉपमध्ये अगदी इझिली मिळेल किंवा ज्या ठिकाणी जडीबुटी वगैरे मिळते तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गोरख चिंच हे इझिली मिळून जाईल किंवा मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा सर्च करू शकता, तिथे सुद्धा तुम्हाला मिळेल। तर त्यामुळे पहा, मार्केटमध्ये सुद्धा दिवाळीमध्ये ही गोरख चिंच मिळत असते। जिथे कोळा वगैरे मिळतो तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला गोरख चिंच मिळेल, कारण की दिवाळीमध्ये बरेच लोक गोरख चिंच जे आहे तर त्याचा उपाय आपल्या घरामध्ये करत असतात।
कारण या दिवशी तुम्ही दिवाळी साजरी केली नाही केली तरीही चालेल, पण हा उपाय जर आपल्या घरामध्ये आपण केला तर आपल्या घरामध्ये तुम्ही जरी समजा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी पूजन जरी केलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे, कारण की अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे। तर तुम्हाला गोरख चिंच जे आहे म्हणजे गोरख चिंचेचं जे फळ आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे। तर आता हे फळ कसं असतं पहा। तर पहा, स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवलेलं आहे, बॉटल सारखं हे फळ दिसत असतं, जे देठासहित असतं। तर हे फळ तुम्हाला आणायचं आहे आणि हे जे बॉटल सारखं अशा पद्धतीने दिसत असतं। आता याच्या मागचं शास्त्र काय आहे तर पहा, तर या झाडाची फुलं रात्री कधीच उमलत नाहीत आणि या झाडाचं आयुष्य जे आहे तर ते 1000 वर्ष असतं आणि ही झाडं सुद्धा अगदी खूप मोठी असतात। तुम्ही जर कधी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर गेला असाल तर त्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या झाडांची संख्या आहे आणि अगदी खूप मोठी मोठी आणि उंच उंच अशी ही झाडं आहेत। हजारो वर्षापूर्वीची सुद्धा झाडं तुम्हाला या ठिकाणी नक्कीच बघायला मिळतील। पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही गेला तर नक्की आवर्जून तुम्हाला, कारण मी भरपूर वेळेला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये गेलेली आहे आणि तिथेही मी झाडं पाहिलेली आहेत आणि या झाडांचे जे फळ असतं याला खूप महत्त्व आहे। शास्त्रामध्ये सुद्धा याला खूप महत्त्व आहे, त्याचप्रमाणे विज्ञानामध्ये सुद्धा या फळाला अतिशय महत्त्व आहे। आता ही गोरख चिंच जी आहे याचं नाव गोरख चिंच असं का पडलं असेल तर पहा, गोरखनाथ म्हणजे जर तुम्ही नवनाथाचा ग्रंथ वाचलेला असेल तर नवनाथाच्या ग्रंथामध्ये सुद्धा गोरखनाथाबद्दलची थोडीशी माहिती तुम्हाला दिलेली आहे। गोरखनाथ जे आहेत तर ते त्यांचे शिष्य अडबग्नीनाथ जे आहेत तर ते त्यांचे होते आणि त्याच ठिकाणी त्यांनी तप केले होते आणि म्हणूनच या झाडाला अतिशय महत्त्व दिलं जातं। तर तुम्हाला हे फळ जर तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे आणि त्याच्यानंतर घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्याला स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून काढायचं आहे। स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। देवघरामध्ये तुम्हाला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हे गोरख चिंच जे आहे तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला ठेवायचं आहे। देवघरासमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर गोरख चिंच जी आहे तर ती तुम्हाला त्या तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे। त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप अगरबत्ती तुम्हाला अर्पण करायची आहे, ओवाळायची आहे आणि यानंतर हे फळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे। उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एक माळ शाबरी मंत्र म्हणायचा आहे। शाबरी मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्र तुम्हाला एक माळी म्हणायचा आहे। शाबरी मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळी जप करायचा आहे। म्हणजेच काय तर 108 वेळेला तुम्हाला शाबरी मंत्र म्हणायचा आहे आणि 108 वेळेला श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। आता शाबरी मंत्र जो आहे तर तो तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये अगदी इझिली मिळेल, बट तुमच्याकडे नित्यसेवेची पोथी नसेल तर मग तुम्ही गुगलवरती सर्च करा, तिथे सुद्धा तुम्हाला अगदी इझिली मिळेल। तर त्याप्रमाणे तुम्हाला हा पाहून म्हणायचा आहे। तर यामध्ये खूप जास्त पॉवर असते। गोरख चिंचामध्ये नकारात्मकता शोषून घेण्यासाठी, घरातील दोष दूर करण्यासाठी या गोरख चिंचामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पॉवर असते आणि म्हणूनच गोरख चिंच आपल्याला घ्यायचं आहे आणि हे गोरख चिंच आपल्याला मंत्रोच्चारित करायचं आहे आणि तुम्हाला लाल कपड्यावरती त्याला तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्या कपड्यामध्ये तुम्हाला ही गोरख चिंच बांधायची आहे। आता बांधल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ही गोरख चिंच जी आहे तर ती बांधायची आहे। कशा पद्धतीने बांधायची आहे तर पहा, मुख्य दरवाजावरून जेव्हा तुम्ही आतमध्ये येता म्हणजे बाहेरून जेव्हा तुम्ही आतमध्ये येत असता तर बाहेरच्या उजव्या साईडला तुम्हाला ही गोरख चिंच जी आणलेली आहे तर ती तुम्हाला बांधायची आहे। सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मंत्रोच्चार करायचा आहे, मंत्रित करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही गोरख चिंच उजव्या साईडला बांधायची आहे। आता गोरख चिंच बांधल्यानंतर ती बऱ्याच वेळेला काळी सुद्धा पडते किंवा पिवळी सुद्धा पडते किंवा त्यातनं पाणी सुद्धा गळायला सुरुवात होईल। जे होईल ते होईल, जेव्हा ती खराब होईल तेव्हा होईल, तर तोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती उजव्या बाजूला तुम्हाला बांधून ठेवायचे आहे आणि तुम्हाला बाहेरच्या बाजूला तुम्हाला बांधायचे आहे। घराच्या आतमध्ये तुम्हाला बांधायचं नाहीये। जेव्हा तुम्ही बाहेरून घरात येणार आहात तेव्हा येतानाची जी उजवी साईड आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ही गोरख चिंच बांधायची आहे। अमावस्येच्या दिवशी सकाळी तुम्हाला ही गोरख चिंच बांधायची आहे आणि सकाळी
किंवा संध्याकाळी, आता जर समजा तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळाला तर मग तुम्ही ही चिंच संध्याकाळी बांधली तरीही चालेल, पण जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला ही चिंच नक्की आवर्जून बांधायची आहे। मार्केटमध्ये आता दिवाळीमध्ये तुम्हाला अगदी इझिली मिळून जाईल, किंवा जर तुम्हाला मिळाली नाही तर मग पूजेच्या शॉपमध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल, किंवा मग तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता। त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। हा उपाय केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती, त्याचप्रमाणे काही करणी बाधा असेल, वास्तुदोष असतील, पितृदोष असतील तर ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या घरावरती किंवा तुमच्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न येणार नाही आणि कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल। तर असा हा एक उपाय तुम्हाला दिवाळीच्या दिवशी करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही शनिवारी सुद्धा करू शकता। शनिवारच्या दिवशी सुद्धा तुम्ही या गोरख चिंचेचा उपाय नक्कीच करू शकता। इतर दिवशी आपल्याला बाकीच्या करता येणार नाही। त्याचप्रमाणे दिवाळीतला हा दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि या दिवशी हा उपाय आपल्याला नक्की आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।